CET सेलकडून एक महत्त्वाची आता अपडेट आलेली आहे. CET एक्झामच्या आपल्या फर्स्ट अटेम्प्टची जी आन्सर की 3 दिवसामध्ये CET सेलकडून डिस्प्ले करण्यात आली होती 19, 20 आणि 21 मेच्या दरम्यान. त्यामध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी जी ऑब्जेक्शन रेज केली होती ती CET सेलने काय केलं, जेवढी ऑब्जेक्शन्स विद्यार्थ्यांनी रेज केली ती सगळी व्हेरीफाय केलीत आणि त्याच्यामधून कोणते क्वेश्चन चुकलेत, कोणते बरोबर आलेत आणि ते चुकलेले आणि बरोबर क्वेश्चन्ससाठी विद्यार्थ्यांना किती मार्क्स दिलेले आहेत, कोणत्या शिफ्टच्या मुलांसाठी किती दिले आहेत, याच्याबद्दल CET सेलने एक नोटीस रिलीज केलेली आहे. ती मी नोटीस तुम्हाला दाखवणार आहे. एक म्हणजे CET सेलने काय केलं आहे, तर त्यांनी ही नोटीस आहे ना आत्ताच त्यांनी आपल्या वेबसाईटवरती रिलीज केलेलं आहे. टोटल 16 सेशन्समध्ये हे फर्स्ट अटेम्प्टचं आहे. सेकंड अटेम्प्टचा आज लास्ट डे आहे तुमची आन्सर की आणि ऑब्जेक्शन रेज करण्याचा. आणि एक 4 ते 5 दिवसामध्ये त्याचीसुद्धा सेम अशा प्रकारची PDF येईल. ठीक आहे. मग CET सेलने काय सांगितले, तर टोटल 16 सेशन्समध्ये फर्स्ट अटेम्प्ट आपला कंडक्ट केला होता. फिजिक्स या सब्जेक्टसाठी टोटल 33 युनिक ऑब्जेक्शन्स विद्यार्थ्यांनी रेज केले होते. म्हणजे महाराष्ट्रामधून विद्यार्थ्यांनी जेवढ्या शिफ्ट झाल्या होत्या त्याच्यामध्ये जेवढे विद्यार्थ्यांनी क्वेश्चन्स रेज केले होते त्यापैकी 33 क्वेश्चन्स असे आहेत जे युनिक ऑब्जेक्शन्स विद्यार्थ्यांनी रेज केले होते. सेम केमिस्ट्रीसाठी 29 क्वेश्चन्स आणि मॅथमॅटिक्ससाठी 14 क्वेश्चन्स विद्यार्थ्यांनी रेज केले होते. आता या टोटल युनिक क्वेश्चन्सपैकी किती व्हॅलिड युनिक ऑब्जेक्शन्स CETला सापडले, तर 33 पैकी फक्त 12 क्वेश्चन्स हे व्हॅलिड होते. म्हणजे विद्यार्थ्यांनी सांगितलं की 33 क्वेश्चन्स आम्हाला इश्यू आहेत किंवा हे क्वेश्चन चुकलेत, हे ऑप्शन चुकलेत. तर CET सेलने काय म्हटलं आहे, तर टोटल 12 क्वेश्चन्स हे विद्यार्थ्यांचे करेक्ट आहेत. म्हणजे हे क्वेश्चन्स आमचे चुकलेले आहेत किंवा याच्यामध्ये क्वेश्चन्स वगैरे काय आन्सर्स किंवा ऑप्शन्स वगैरे चुकलेत. सेम केमिस्ट्रीपैकी 29 क्वेश्चन्सपैकी फक्त 2 क्वेश्चन्स आहेत ते CET सेलने सांगितलं की व्हॅलिड आहे, हा तुमचे ऑब्जेक्शन्स व्हॅलिड आहेत. मॅथमॅटिक्सच्या 14 क्वेश्चन्सपैकी 2 क्वेश्चन्स त्यांनी सांगितलेत की हे तुमचे ऑब्जेक्शन्स व्हॅलिड आहेत. ठीक आहे. आता CET सेलला तरी समजलेलं आहे की या म्हणजे टोटल फिजिक्सचे 12 क्वेश्चन्स आपल्याकडून चुकलेत किंवा आन्सर कीमध्ये आपल्याला चेंज करायचं आहे. 2 क्वेश्चन्स केमिस्ट्रीचे आहेत आणि 2 क्वेश्चन्स मॅथमॅटिक्सचे आहेत. मग यावरती CET सेलने आता काय ॲक्शन्स घेतले ते सांगतो. तर CET सेलने काय सांगितलं आहे, तर जे क्वेश्चन्स ज्या शिफ्टमध्ये चुकले होते किंवा ऑप्शन चुकले होते त्यानुसार त्यांनी मार्क्स डिस्ट्रीब्यूट केलेत. मग त्यांनी सांगितले की 11 एप्रिलची मॉर्निंग जी शिफ्ट होती त्याच्यामध्ये फिजिक्सच्या या क्वेश्चन्ससाठी त्या शिफ्टच्या सगळ्या मुलांना 1 मार्क देण्यात आलेला आहे. सेम 11 एप्रिलच्या इव्हनिंग शिफ्टसाठी सुद्धा फिजिक्सचा क्वेश्चन चुकला होता. सेम त्यांना 1 मार्क सगळ्या शिफ्टच्या मुलांना दिलेला आहे. अशा 13 एप्रिलची इव्हनिंग शिफ्ट, 13 एप्रिलची इव्हनिंग शिफ्ट, 15 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट, 15 एप्रिलची इव्हनिंग शिफ्ट, 16 एप्रिलची इव्हनिंग शिफ्ट, 16 एप्रिलची इव्हनिंग शिफ्ट, अशा सगळ्या शिफ्टसाठी जर तुम्ही या नोटीसमध्ये बघू शकाल तर जेवढ्या शिफ्ट आणि डेट त्यांनी सांगितलेत त्याच्या फिजिक्ससाठी, ओके, हे मोस्टली फिजिक्ससाठी या शिफ्टच्या सगळ्या मुलांना 1 मार्क त्यांनी अलॉट केलेला आहे. म्हणजे तो क्वेश्चन चुकला असेल CET सेलकडून, त्यामुळे सगळ्यांना त्यांनी सरसकट ते मार्क दिले आहेत. मॉर्निंग आता केमिस्ट्रीसाठी बघाल तर केमिस्ट्रीसाठी 2 क्वेश्चन चुकले होते 11 एप्रिल आणि 19 एप्रिल. 11 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट आणि 19ची इव्हनिंग शिफ्ट याच्यामध्ये केमिस्ट्रीचे 2 क्वेश्चन चुकले होते. त्या सगळ्या शिफ्टच्या मुलांना 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत. ठीक आहे. 2 मार्क्स त्यांना दिलेले, 1-1 मार्क्स प्रत्येकी दिलेले. आता मॅथमॅटिक्सचे जर बघाल तर 15 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट आणि 17 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचा 1-1 क्वेश्चन प्रत्येकी चुकला होता. तर त्या शिफ्टच्या प्रत्येक विद्यार्थ्याला 2 मार्क्स दिलेले आहेत. ठीक आहे. आता काळजी घ्या, CET सेल ज्यावेळी म्हणतं की 1 मार्क तुम्हाला दिले आहेत, 2 मार्क त्या शिफ्टच्या सगळ्या मुलांना, जर तो क्वेश्चनचे ऑलरेडी त्या शिफ्टच्या मुलांना मार्क्स दिलेले असतील तर त्यांना ते देण्यात येत नाहीत. जे बाकीचे जे रिमेनिंग स्टुडंट आहेत ज्यांना त्या क्वेश्चनचे मार्क्स दिलेले नाहीत त्यांना ते हे मार्क्स मिळणार आहेत, 1 मार्क्स किंवा 2 मार्क्स. ठीक आहे. आता CET सेलने आणखीन एक सांगितलं आहे की जे काही व्हॅलिड ऑब्जेक्टेड क्वेश्चन्स आहेत ज्यांच्या आन्सर कीमध्ये त्यांनी चेंज केले ते सुद्धा सांगितले. तर 11 एप्रिलची जी मॉर्निंग शिफ्ट होती त्याच्या फिजिक्समध्ये या क्वेश्चन नंबरसाठी त्यांनी काय केलं आहे, आन्सर की अपडेट केलं आहे. म्हणजेच काय, समजा तो क्वेश्चन्स 1 होता त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला उत्तर होतं B त्यांनी करेक्ट दिलं होतं, परंतु आता त्यांनी काय केलं आहे, तर तो आन्सर की त्यांच्याकडून चुकली होती, आता त्यांनी C ऑप्शन करेक्ट केला असेल आणि ते ऑप्शन ज्यांनी B करेक्ट सुरुवातीला B क्वेश्चनसाठी मार्क दिले होते त्यांना ते मायनस होतील, म्हणजे -1 मार्क होईल. आणि ज्यांनी करेक्ट आता आन्सर कीनुसार बरोबर येतील त्यांना ते मार्क देण्यात येतील. ठीक आहे. सेम 15 एप्रिलसाठी सुद्धा मॉर्निंगसाठी फिजिक्ससाठी आहे, 15 एप्रिलसाठी मॉर्निंगसाठी केमिस्ट्रीचा आहे आणि 16 एप्रिल इव्हनिंगसाठी केमिस्ट्रीचा आहे. मग एवढ्या शिफ्टच्या मुलांसाठी आन्सर कीमध्ये CET सेलने चेंजेस केले आहेत आणि ज्या मुलांनी ते आन्सर करेक्ट आता असेल त्यांना ते 1 मार्क देण्यात येईल, ज्यांनी आधीच त्यांना बरोबर दिलं असेल त्यांच्याकडून 1 मार्क मायनस करण्यात येईल. ठीक आहे. आता हे सगळे जे रिस्पॉन्सेस आहेत हे CET सेलने हे फर्स्ट अटेम्प्ट इथं त्यांनी कन्क्लूड केलेलं आहे. सेकंड अटेम्प्टची अजून एक अशी PDF येईल आणि त्यानंतर आपल्याला सेकंड अटेम्प्टचे सुद्धा कळेल आणि त्यानंतर आपलं पर्सेंट येईल. सगळ्यात महत्त्वाचा डाऊट,
पर्सेंटाईल चेंज होणार आहे का? सध्याच्या सिच्युएशनमधून असं दिसतंय की मार्क्स ना जास्त पण डिस्ट्रीब्यूट झाले नाहीत, थोडेफार शिफ्टमध्ये मार्क्स डिस्ट्रीब्यूट झालेत. त्यामुळे मोस्टली जर बघाल हे आन्सर कीमध्ये अपडेट जे झालेलं आहे त्याच्यामध्ये जास्त थोडे चेंजेस आलेले नाहीत. त्यामुळे मार्क्स मोस्टली सगळ्या मुलांना 1-1 मार्क्स त्यांनी दिले आहेत, 2-2 मार्क्स दिलेले आहेत जसे या शिफ्टमध्ये सांगितले. तर यानुसार वाटतं की पर्सेंटेलमध्ये इतका पण फरक पडणार नाही. पडतो हा का, म्हणजे 1-2 मार्क्समुळे ना थोडंफार पर्सेंटेल कमी होतं, मात्र जास्तसुद्धा पर्सेंटेल पडणार नाही. जे पहिल्या अटेम्प्टचं मार्क्स वर्सेस पर्सेंटेल तुम्ही अज्युम करताय तेच तुमचं फायनल असणार आहे. जास्त पण पर्सेंटेलमध्ये डिफरन्स येणार नाही. डिफरन्स किती येतो? पॉईंटमध्ये येतो. म्हणजे सुरुवातीला समजा एखाद्या मुलाची 104 मार्क्स आले होते, आता या अपडेटमुळे समजा त्याचे 105 मार्क्स झाले, तर 1 मार्कमुळे फार तर तुम्हाला 0.2 किंवा 0.3चा पर्सेंटेलचा डिफरन्स येऊ शकतो किंवा 0.5चा. ठीक आहे, जास्त पण डिफरन्स येत नाही. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. सगळा फोकस तुमच्या CETच्या कॅप काउन्सिलिंगवरती करा. ठीक आहे, अजून एक PDF सेकंड अटेम्प्टचे येईलच. आय होप तुम्हाला हे अपडेट समजलं असेल. जे काही डाऊट्स असतील, तुमचे मार्क्स असतील फर्स्ट अटेम्प्टचे, कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून अंदाज येईल की किती मार्क्स विद्यार्थ्यांना फर्स्ट अटेम्प्टमध्ये आलेत. आणि ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये वगैरे एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले आहे, नक्की एनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईलनुसार एक चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल यावरती आपण फोकस करू. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.